नीट पेपर फुटी प्रकरण मोटेगावकरचा सुनियोजित कट। मोटेगावकरनंच पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरेची एनटीएमध्ये वर्णी लावल्याची माहिती। सीबीआय तपासात धक्कादायक माहिती समोर। शिवराज मोटेगावकरच्या पत्नीला सीबीआयकडून नोटीस। पुण्यात चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना। काल मुलाची 8 तास चौकशी। देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा आज देशव्यापी बंद। मुंबई, पुणे, नागपूरसह विविध भागांमध्ये संपाला प्रतिसाद। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा विरोध। इराणकडे अत्यंत मर्यादित भरात पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा कायम। बुलढाण्यात ट्रॅक्टर घेऊन चालक रात्रीपासूनच रांगेत, तर जालन्याच्या हसनाबादमध्ये इंधनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरची रांग। परभणी, सोलापूरमध्येही नागरिकांची गर्दी। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। दुपारी 2 वाजता एसआयआर बाबत चोक्कलिंगम यांच्याशी चर्चा करणार। तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। कोकणवासियांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट। बारसूतील बहुप्रतीक्षित अणुऊर्जा प्रकल्पासाठी 1.5 लाख कोटींचा करार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती। रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारचा पुढाकार।